काय बनवलंय तू नैवेद्यामध्ये? तू येऊन बघ, दाखवते तुला. बघू 7 वाजल्यापासून, सकाळच्या 7 वाजल्यापासून काय केलं तिने. हॅलो एव्हरीवन. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून गणेश उत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आता फायनली ती वेळ आलेली आहे. वी आर ऑलरेडी डेस्कटॉप. कुठली वेळ? कुठली वेळ तुला माहित नाही. गणपतीची वेळ. गणपती स्थापनेची वेळ झालेली आहे. सो माझ्यासारख्या सर्व गणेश भक्तांसाठी हे 10 दिवस खूप महत्वाचे असतात, हो की नाही? माझ्यासारख्या पण ऑब्व्हियसली तुमच्या दोघांसारख्या, बिकॉज वी ऑल अ गणपती पगलू. या 10 दिवसाची किती आतुरतेने वाट बघतो. म्हणजे लिटरली मी फुल टाइम जॉब करून, मी कमी झोप करून, डॅडी नाईट शिफ्ट करून, रात्री उशिरापर्यंत डेकोरेशन करून, आणि आमच्यासारखे भरपूर फॅमिली मेंबर्स असतील, हो की नाही? मग जे किती कष्ट गणपतीच्या आगमनासाठी किती आतुरतेने वाट बघत आहोत. करेक्ट. सो बट बिफोर वी टेक यू टू द गणपती आगमन, लेट मी जस्ट गिव्ह अस अ क्विक ब्रीफ की आम्ही हे गणपती उत्सव कधी साजरा केला. सो हे आपलं 4थं वर्ष आहे गणपती स्थापनेचं. म्हणजे गणपतीला आम्ही 4 वर्ष झालो आम्ही बसवत आहोत. पहिल्या वर्षी हे दोघंही नव्हते माझ्यासोबत, ऑस्ट्रेलियामध्ये. इंडियामध्ये होतो आम्ही तेव्हा. तुम्ही लोक इंडियामध्ये होता, चांगलं सेलिब्रेट करत होतो. एक्झॅक्टली. पण त्यानंतर इकडे आल्यानंतर आम्ही बघितलं, आम्हाला वाटलं नव्हतं की इकडे अशा रीतीने सेलिब्रेट होईल. पण दरवर्षी आम्ही बघतो. थँक्स टू यू. येस, माय नियर अँड डिअर वन्स नो की मी किती गणपतीची पूजा आचरण करते, मला किती बिलीव्ह आहे गणपतीवरती, मला किती अपरंपार श्रद्धा आहे गणपतीवरती, हे बोलायला हरकत नाही. माझ्यावर पण तेवढंच बिलीव्ह कर. नाही प्लीज, मला गणपती बाप्पा शिवाय ह्या जगात कुणावरतीही विश्वास नाहीये. सो हो, तर पहिल्या वर्षी हे दोघंही माझ्यासोबत नव्हते. पण जेव्हापासून हे लोक आले, इनफॅक्ट दरवर्षी मला असं वाटतं की आपला गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात वाढतच चाललाय. खूप लोक व्हिजिट करायला येतात, मुलं बाळांचा गोंधळ असतो. असं वाटतच नाही आपण म्हणजे इंडियात सेलिब्रेट नाही करत आहे. एक्झॅक्टली. म्हणजे परदेशात सेलिब्रेट करतोय, पण असं वाटतच नाही की परदेशात. म्हणजे मी डेकोरेशनचाच फक्त रील टाकली तर त्याच्यावरतीच मला इतक्या लोकांनी पर्सनल मेसेजेस आणि कॉल केले की वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू व्हिजिट युअर गणपती वगैरे. तर मीही खूप एक्सायटेड आहे त्या लोकांना सर्वांना आरतीला, प्रसादाला होस्ट करायला, हो की नाही? तू आहेस का एक्सायटेड? खूप एक्साइटेड. आता तुम्ही इंट्रो सोडा. आता लेट्स हरी अप मामा. लेट्स गेट बाप्पा अँड लेट्स वेलकम बाप्पा. सो गणपती बाप्पांना कोण घेते हातात? मी येणार ना, ऑब्व्हियसली. मी घेऊ? नाही, मी घेणार. तुम्ही दोघांनी घेतलंय. मी एकदाही नाही घेतलंय. एनिवेज तू घे यावर्षी. तू छान दिसतोयस एकदम. व्यवस्थित घ्यायचं. व्यवस्थित घेईन मी. नेक्स्ट वर्षी तू घे. ओके, चालेल. वर्षी. आता आमचे पंडित गणपतीची स्थापना करतील. यांना सगळे ती पद्धत माहिती आहे. सो एक पद्धत ते सांगतील आणि आम्ही ते फॉलो करूया. तुम्ही पण बघा. स्मरण थांबायचं. ओके बाळा? एवढं वेट कॅरी करतो. सो सगळ्यात अगोदर म्हणजे गणपतीच्या इथे स्वास्तिक काढायचा आहे छोटा. वाव. बस आता इकडे बघ. स्वस्तिक रेडी झालेला आहे. हा, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्याच्यानंतर गणपतीची स्थापना करायची. गणपती बघा किती क्यूट दिसतोय. मी रात्री बसून त्यांना धोतर वगैरे असं व्यवस्थित पकड आणि इथे तोंड करून ठेव. ओके. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता गणपतीची इथं स्थापना झालेली आहे. नॉट ऑफिशियल स्थापना, त्यांना आता जाग्यावर बसवलेलं आहे, पण त्यांचे डोळे उघडणे हे सगळं करावं लागतं. पण त्याच्या अगोदर आपण पहिलं गणपतीला रेडी करूयात. सो माझ्याकडे त्यांची माळ आहे आणि फेटा आहे. सो थँक्स टू राखी, जिने सगळ्या गोष्टी शॉपिंग करून मला इंडियावरून पाठवलंय. गणपती बाप्पांचं रूप अजून उठून दिसेल.
यात. वाव, गणपती बाप्पा खूपच क्यूट दिसतात ते. हो ना, हा, आहेत पप्पा क्यूट आपले. खूप आहेत ते. असंच छान दिसतंय हो ना. आता जे उरलेले तांदूळ आहे ते आपण कळस मांडायला वापरूयात. तर अगोदर थोडं तांदूळ आपण कळसात टाकूयात आणि सुपारी आणि हळदी कुंकू. हळदी कुंकू कुठे? आणि कुंकू, हळदी कुंकू. ओके. आणि हे तांदूळ आता हे अशा पद्धतीने तिथे ठेवलं आहे. ह्याच्यावरती आपण कळस ठेवूयात. आता आपण ह्याच्यामध्ये हळद कुंकू, थोडंसं तांदूळ आणि सुपारी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही मी कॉईन्स टाकते, म्हणजे तुम्ही डॉलर, सेन्स असे टाकू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीचं नारळाला हळदी आणि कुंकू लावणे. हे आपण लावून साईडला ठेवूयात सध्याला, कारण की आता आपल्याला पानांना अगोदर अरेंज करावं लागेल ना. तर अशी 5 विड्यांची पानं घेतलेली आहे. तुम्ही म्हणाल एवढं पाणी का ओतलंय, जसं तू मला अगोदर विचारलंस, यासाठी कारण की नारळाच्या बुडाला पाणी लागलं पाहिजे, ते महत्त्वाचं. मग भलेही ते स्पिल जरी झालं तरी चालेल. ठीक आहे. ओके. ओके. हां, तर 5 पानं, खायची पानं किंवा तुमच्याकडे आंब्याची पानं असतील तरी चालेल. आणि आता आपल्या नारळाला या कळशा, भारी एकदम मोठा. शीतलने दिलाय मला, तर आय एम प्रिटी शुअर की खूप छान बसलेला आहे हा नारळ. आणि याच्यावरती आता आपल्याला स्वास्तिक आणि 5 हळदी आणि 5 कुंकवाच्या रेगा ओढायच्या आहेत. आता हे 5 कशाला हे माहीत नाही मला, कारण की मी नेहमी माझ्या आईवडिलांचं ऐकत आली आहे. सो वॉट एव्हर दे से आय फॉलो. आता माझ्याकडे 3 मुखी दुर्वे आहेत, तर त्याला मी मधामध्ये ड्रॉप करणार आहे. ठीक आहे. मधामध्ये डिप करून मी गणपती बाप्पांचे डोळे उघडणार आहे. अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पा आता विराजमान झालेले आहेत. आता आपण दिवा लावून घेऊयात आणि अगरबत्ती पण लावून घेऊयात आरती सुरू व्हायच्या अगोदर. ठीक आहे. आता पहिले तू नैवेद्य देणार का आरती करायची? नाही, अगोदर मी दिवा बत्ती करेल, नैवेद्य पण ठेवून देईल पप्पांसमोर आणि मग आपण आरती करूयात. ठीक आहे. ठीक आहे. आम्ही बाहेरून शाडूची किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणत नाही. आम्ही घरातलीच मूर्ती बसवतो, मंदिरातलीच मूर्ती आम्ही इथे बसवतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंदिरात काय आहे, या तुम्हाला दाखवते. मंदिरात हे सो मंदिरात आम्ही सुपारी बसवलेली आहे गणपतीच्या नावाची. सुपारी मग आम्ही विसर्जित करतो 10 दिवसानंतर. हा. चल मग आता तू रेडी हो आरती करायला. हा, आपण रेडी होतो. येते. अरे त्याचं झालं असेल ना आवरून, तर चला आता नैवेद्याचं ताट बनव पहिले हो ठीक. आणि आरती करायला सुरुवात करू. चल. पण काय बनवलंय तू नैवेद्यामध्ये? तू येऊन बघ, दाखवते तुला. बघू 7 वाजल्यापासून, सकाळच्या 7 वाजल्यापासून काय केलं तिने. ही पोळी केलेली आहे. ये इथे मी अजून दाखवते तुला काय काय केलंय. 7 वाजेपासून उठून मी टाइमपास करत नव्हते. ओके. सो हिअर इट इज. पालकीची भाजी केलेली आहे मी. ठीक आहे. पालकी? पालकची भाजी केलेली आहे मी. पालकी बोल. मटर पनीर केलेला आहे. मटर नाही, मटर पनीर. वरण केलेलं आहे छान असं. स्मेल पण चांगलं आणि जिरा राईस केलेला आहे.
त्याच्यामध्ये जिरे जास्त नाही टाकलं बिकॉज आम्हाला आवडत नाही ते तोंडात आलेलं. हा मग आहे पापड भजी आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी पण आहे आणि नाही पुरी नाही आहे, ही आहे गाजर हलवा पण नाही आहे. गाजरची कोशिंबीर आहे. ती थंडमुळे थोडीशी अशी एकदम अटल्यासारखी म्हणजे एक झाली आहे. सो चला वाढायला घेऊयात आपण. चला लेट्स गो. बाप्पाचा मेन प्रसाद कुठे आहे? मेन प्रसाद जे आवडतं ते मोदक बनवलेले आहेत, पण ते उकडीचे किंवा तळणीचे मोदक नाही आहेत. ते आहे कोकोनट मोदक, खोबऱ्याचे मोदक. 11 बनवलेले आहे. ताटामध्ये 10 आहेत आणि ह्याच्यामध्ये 1 आहे गणपतीच्यासाठी. ठीक आहे. नैवेद्य रेडी आहे. त्यांचं पाणी नैवेद्य रेडी आहे बाप्पांचा. पुन्हा एकदा सांग काय काय आहे ताटामध्ये. ओके ओके नो प्रॉब्लेम. सो हे आहे वरण भात, पालकची भाजी, बटाट्याची भाजी, पनीर मटर भाजी, पापड आणि गाजराची कोशिंबीर. आणि हा आहे मोदक, बाप्पांचा फेवरेट कोकोनट मोदक. आणि हे आहे त्यांचं पाणी. ओके हे ठेवूयात आपण इथे. हे कुठे ठेवायचं? थांबाळा मी घेते हातात, तुझ्या हातातून घेते मी. दिवा, बत्ती, धूप, नैवेद्य आणि प्रसाद दाखवून झालेला आहे. आता चला गणपतीच्या आरतीला सुरुवात करूयात. चल नानू. आरती झालेली आहे आणि गणपती बाप्पा खूप सुरेख, सुंदर, अप्रतिम दिसत आहे. मला भूक लागली आहे. हा भूक लागली सगळ्यांना भूक लागली. चल आपण आता जेवायला घेऊयात. मित्रांनो, आजच्या या गणेश चतुर्थीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणो, हीच आम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.